Modi Sarkar has said that he cannot do anything about it. But I think so there has to be आरक्षण for women in the parliament. मला काय वाटतं की आरक्षणामुळे प्रश्न सुटतील महिलांचे? पूर्ण तर नाही सुटणार पण थोडे तरी सुटतीलच. जसे की तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे की तुम्हाला वाटतं की आरक्षण येणं गरजेचं आहे? किती महत्वाचं वाटतं? आहेच महिन्यानं राजकारणात येणं गरजेचंच आहे. वोटिंगच्या टायमाला महिला पाहिजेत, हे पाहिजे ते पाहिजे. ज्यांच्याकडे पैसा आहे, रिसोर्सेस आहे, तेच लोकसभेवरती निवडून येतील. ज्यांच्याकडे पैसे नाही, जी सामान्य महिला आहे ती कधी निवडून यायची? काही बायका पण असं पूर्ण साथ नाही देत, त्यामुळे ते मग आपण बायकाच मागे राहतो, त्यामुळे हे असं होतं. किस लिहाज से इक्वालिटी के लिहाज से पॅम्पलेट वाटले का निवडून द्या तरी कधीच म्हणजे ज्याची सत्ता असेल तेच देणार, गरीब तर नाहीच येणार. जहाँ लड़कियां जो है उनका काम परफेक्ट रहता है, वो काम करती हैं और बॉयज नहीं करते. कोण तुम्हाला काय वाटतं कोण जबाबदार आहे बिल पास नाही होऊ शकत? सरकार जबाबदार आहे. सरकार. कसं काय? म्हणजे महिलांसाठी काय मिळतच नाही ना. स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते, त्यांच्यामध्ये त्यांना शिक्षणासाठी मागास ठेवले जाते. क्योंकि महिलाएं जो है बहुत सूझबूझ के साथ काम करती हैं और जो भी निर्णय वो लेती हैं वो बहुत सूझबूझ के साथ लेती हैं. महिलांच्या जागा वाढल्या की महिलांचे प्रश्न सोडू शकतात, महिलांचे करू शकतात. केंद्रातील मोदी सरकारने लोकसभेमध्ये कायदा आणला होता, महिला आरक्षण येईल, लोकसभेमध्ये महिलांना जागा मिळतील असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आलेला होता. ज्यावेळेला हे विधेयक पार्लमेंटमध्ये म्हणजे अर्थातच लोकसभेमध्ये आलं त्यावेळेला बहुमताअभावी किंवा संख्या नसल्यामुळं ते विधेयक पारित होऊ शकलं नाही. विरोधकांनी त्याला विरोध केला आणि एक प्रकारे यावरूनच आता संपूर्ण देशामध्ये महिला आरक्षणावरून लढाई सुरू झाली आहे. पण ज्या लोकसभेमध्ये महिलांच्या नावाने जागा यायच्या आहेत त्याबद्दलची चर्चा सुरू आहे, केंद्र सरकार प्रयत्न करत आहे, त्या महिलांना काय वाटतं म्हणून आम्ही प्रयत्न केला की मुंबईतल्या लोकलमध्ये जिथे सामान्य महिला, मध्यमवर्गीय महिला नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडतात त्यांना या आरक्षणाबद्दल काय वाटतं, जे आरक्षण देशामध्ये येऊ घातलेलं आहे किंवा येणार आहे त्याची चर्चा सुरू आहे त्याच्याबद्दल महिलांना काय वाटतं आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. ताई, तुम्हाला माहिती आहे देशामध्ये आरक्षणाबद्दलची चर्चा सुरू झाली आहे, महिला आरक्षणाच्या बद्दलची, आणि त्याचं विधेयक पार्लमेंटमध्ये आलेलं होतं जे कोसळलं बहुमताअभावी, ते पूर्ण काय उद्यास आलं नाही. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल? वेल आय थिंक सो द ऑपोजिशन, मराठीमध्ये बोलायचं मग काय की हे नको होतं. आरक्षण पाहिजे महिलांना. फॉर दॅट वी शुड आय मीन मोदी सरकार हॅज सेड दॅट ही कॅनॉट डू एनिथिंग अबाउट इट. बट आय थिंक सो देर हॅज टू बी आरक्षण फॉर विमेन इन द पार्लमेंट सो दॅट यु नो काहीतरी प्रगती होणार. प्रगती आणि विमेन आर विथ मेन टू मेन ऑन द सेम लेवल, सो वाय नॉट. पण मग विरोधक तुम्हाला असं वाटतं का वाटतं की तुम्हाला असं वाटतं का की विरोधक याला राजकारण म्हणून विरोध करतायत की त्यांचे काही कन्सर्न्स आहेत त्याच्यामध्ये? त्यांचे काय कन्सर्न्स आहे? आय डोंट थिंक सो देर इज एनी राजकारण बिकॉज विमेन आर रिअली फायटिंग फॉर इट अँड नाव दॅट देर आर लॉट ऑफ विमेन इन द पार्लमेंट अँड दे आर पुशिंग इट बट इट्स सम रिझन दॅट इट्स नॉट बीन एबल टू. पण याच्या निमित्ताने एक मुद्दा सुद्धा उपस्थित होतो की जर महिलांना आरक्षण मिळालं तर मग सामान्य महिला खासदार होतील का? ज्यांच्याकडे पैसा आहे, रिसोर्सेस आहे, तेच लोकसभेवरती निवडून येतील. ज्यांच्याकडे पैसे नाही, जी सामान्य महिला आहे ती कधी निवडून यायची? त्याच्यावर मी नाही काय सांगू शकते. आय डोंट हॅव अ पॉइंट ऑन दॅट. ऑफकोर्स यू नीड मनी फॉर एव्हरीथिंग अँड एज्युकेशन विच इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही काय करता? मी ताजमहाल हॉटेलमध्ये कामाला आहे. अच्छा, तुम्हाला माहिती आहे महिलांसाठी आरक्षण येते देशामध्ये? माहिती आहे. माहिती आहे. काय भावना आहे तुमची? चांगलंच आहे, महिलांसाठी आरक्षण येते तर पण ते मंजूर नाही झालं लोकसभेमध्ये. होईल ना. सरकार म्हणते विरोधकांनी हे हाणून पाडलं सगळं, ते महिलांसाठी आरक्षण येऊ दिलं नाही. त्याच्यावर काय बोलणार. पण तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे की तुम्हाला वाटतं की आरक्षण येणं गरजेचं आहे? किती महत्वाचं वाटतं? आहेच, महिलांना राजकारणात येणं गरजेचंच आहे. पण त्या आरक्षणाचा फायदा त्यावेळेस होईल ना ज्यावेळेस सामान्य घरातली महिला खासदार होऊ शकेल. तुम्हाला वाटतं का की आता आरक्षण येईल त्याच्यानंतर ज्या जागा राखीव होतील त्याच्यात रिसोर्सेस नसलेल्या महिला निवडून येऊ शकतात? संसदेत ऑलरेडी आहे ना महिला. आहेत ना. म्हणजे आता महिलांनीच काही जागावरती ठराविक जागावरती लढायचं. तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर? हा योग्य वाटते. अयोग्य वाटतं? हा योग्य नाही वाटत? योग्य वाटते. योग्य वाटतं. हा केलं करायला पाहिजे. करायला पाहिजे. हा पण मग ते बिल पास नाही झालं. बिल पास व्हायला पाहिजे कारण महिलांसाठी काहीच नाही आतापर्यंत. कोण तुम्हाला काय वाटतं कोण जबाबदार आहे बिल पास नाही होऊ शकलं?
सरकार जबाबदार आहे. सरकार कसं काय? म्हणजे महिलांसाठी काय मिळतच नाही ना. हा, एवढ्या महिला प्रवास करतायत, हा, त्यांच्यासाठी सुविधा नाहीत काय. सगळ्याच गोष्टींमध्ये पाठीच आहेत. हा. तर त्यांना तुम्हाला असं मिळालं वाटतं पाहिजे. का की महिलांसाठी जी जागा वाढतील त्यातून महिलांचे प्रश्न सुटू शकतात? हा, सोडवू शकतात. कसे? महिलांच्या जागा वाढल्या की महिलांचे प्रश्न सोडू शकतात. महिलांचं ठरवू शकतात. पण आता मुंबईत वर्षा गायकवाड खासदार आहेत, पुन्हा महाजन खासदार राहिलेले कोणी आहेत, नाही काय करत, कोणी नाही काय करत, काय नाही करत. काय नाही कोण करत. आता ज्या नवीन महिला निवडून येतील ते कसं करतील काम? शक्यतो कमीच आहे, पण तेवढ्यासाठी करायला लागेल. हा. ती जबाबदारी घेतली पाहिजे. मी सगळ्यांना विचारलं, मला सांगा आता जर महिलांसाठी आरक्षण लागू झालं, 250 सीटवरती महिला लढायला लागल्या, तर त्यावेळेला ज्यांच्याकडे पैसे आहेत, जे राजकारणी घरातल्या महिला आहेत आणि जे तुमच्यासारख्या सामान्य महिला आहेत, निवडून येण्याची शक्यता तिथे पैशांवाल्यांकडे असते. सामान्यवाले लोक आहेत ना, इमानदार आहेत, ती लोकांना साथ देऊ शकतात. त्यांच्याकडूनच सगळ्या गोष्टी मिळतील. जी सामान्य लोक करतात ना, ती लोक नाही करणार. ही सामान्य लोकच साथ देणार. त्याचा मुद्दा प्रचंड महत्वाचा आहे. तुमच्याकडे पैसा असला तरी काही अर्थ नाही, लोक त्यांना ज्यांना मतदान करायचं त्यांनाच करतात. त्यांनाच करतात. ते सामान्य लोकांपासूनच ती मोठी लोक होतात ना. 2 सजेशन जे तुम्ही आता सरकारला देऊ शकाल की हे आरक्षण येत आहे तर मला याच्यामध्ये अशा गोष्टी हव्यात. आम्हाला महिलांसाठी सगळे हे पाहिजे. आता मुली शिकलेल्या आहेत, त्यांना जॉब मिळत नाहीत, नोकरी मिळत नाहीत. त्या घरी सध्या इन्कम होऊन पण त्या घरी बसलेल्या आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी केलं. महिना राबतात, त्यांच्यासाठी पण काही नसतं. वोटिंगच्या टायमाला महिला पाहिजेत, हे पाहिजे, ते पाहिजे, सगळ्या तुम्हाला सुविधा महिला देतात. आमची सारखी माणसं कामं करतात. मग त्यांच्यासाठी तुम्ही जे म्हणतायत की आरक्षण मिळाल्यामुळे हे प्रश्न सुटतील, कदाचित सुटू शकतात. ते म्हणतात कदाचित सुटतील. तुम्ही कुठून आलाय? गोरेगाव. माझी आई. तुम्ही सोबत आहेत का? हा हा. काय तुम्हाला काय वाटतं की आरक्षणामुळे प्रश्न सुटतील महिलांचे? पूर्ण तर नाही सुटणार, पण थोडे तरी सुटतीलच. जसे की जसं की कामाचं किंवा प्रवास म्हणा किंवा काही म्हणा, प्रत्येक क्षेत्रामध्ये सुटू शकतात. थोडेफार पूर्ण नाही सुटणार, पण 50% तरी सुटू शकतात. पण हे बिल पास नाही होऊ शकलं संसदेमध्ये. सरकार म्हणतं की विरोधकांमुळे पाडलं गेलंय, कारण ते बहुमतच नव्हतं त्याला, सरकारकडे आकडे नव्हते. हे कोण राजकारण कोण करते, का पास नाही होऊ शकलं? आता हे आपण सांगू नाही शकत. जे राजकारण करतात त्या लोकांना माहिती असेल, कारण का राजकारणामध्ये पूर्णच म्हणजे असं काही बायका पण असं पूर्ण साथ नाही देत. त्यामुळे ते मग आपण बायकाच मागे राहतो. त्यामुळे हे असं होतं. आता महिला त्या पक्षाच्या असल्यावर व्हीप जारी केल्यावर त्यांना त्यांच्या पक्षाकडून मतदान करावं लागतं ना. जे काही आपलंच बघतं ना, स्वतःचे किसे भरतात ना, दुसरं थोडी हे करतात. दुसऱ्याचा कोण विचारच करत नाही, सामान्य माणसाचा कोण विचार करत नाही. त्यामुळे आपण मागेच येतो. तुम्हाला काय अपेक्षा आहे की सरकारने या महिला आरक्षणाच्या माध्यमातून या गोष्टी पूर्ण कराव्यात? अपेक्षा एवढीच आहे की म्हणजे ज्या काही सुविधा असतील त्या पूर्ण कराव्या. महिला सन्मान, हा, महिलांचा सन्मान पण असावा. जिथे पुरुषांना सन्मान भेटतो तिथे महिलांना पण भेटलाच पाहिजे. काय असतो महिलांचा सन्मान? आता समजा कुठल्याही क्षेत्रामध्ये, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये किंवा कशाही कुठल्याही क्षेत्रामध्ये जिथे मुलांना सन्मान भेटतो तिथे मुलींना पण भेटलाच पाहिजे, बायकांना. हाच माझा विचार आहे. आता तुम्ही हे ऐकतात का नाशिकमध्ये, परतवाड्यामध्ये ज्या केसेस होत आहेत? बघितलं. हे अशा होऊ नये म्हणून प्रत्येकाने विचार करायला पाहिजे की आपल्या धर्माचं काय आहे ते सगळं विचार सगळ्या जागरूकता केल्या पाहिजेत. म्हणजे आपला धर्म असा खालच्या दराने मानला नाही पाहिजे. प्रत्येकाने आपल्या प्रत्येक धर्माचा सन्मान केला पाहिजे. असं नाही की मुसलमानच असेल तर म्हणून सगळेच तसे असतील, असं नाही, पण सन्मान केलाच पाहिजे. संसद में एक बिल आया था जिसमें महिलाओं को रिजर्वेशन दिया जाएगा. जैसे कि विधानसभा होता है, लोकसभा होता है, उसमें जो लोग लड़ते ना तो 250 सीट से ऊपर महिलाएं लड़ेगी, वहाँ पर पुरुष नहीं लड़ पाएंगे. ऐसा वो बिल था जो मंजूर नहीं हो पाया. तो आपको क्या लगता है कि महिला रिजर्वेशन होना चाहिए, नहीं होना चाहिए? किन चीज़ों की उसके अंदर उसमें और ज़्यादा ऐड करने की ज़रूरत है? मतलब रिजर्वेशन होना चाहिए या नहीं होना चाहिए? आप हाँ, महिलाओं के लिए होना चाहिए. होना चाहिए. किस लिहाज से? किस लिहाज से? इक्वालिटी के लिहाज से. इक्वालिटी. हाँ, दोनों को ही मिलना चाहिए अपॉर्चुनिटी. दैट मीन्स बस. लेकिन अभी जो संसद है उसके अंदर मेल एमपी बहुत ज़्यादा है, फीमेल एमपी कम है.
हाँ तो इसलिए ही तो बोला कि जेंडर इक्वालिटी के लिहाज से दोनों को बराबर का मौका मिलना चाहिए। लेकिन वो अभी पास नहीं हो पाया, वो नंबर्स नहीं थे सरकार के पास, तो वो गिर गया। तो आपको क्या लगता है इसके लिए जिम्मेदार कौन है? वो नहीं बोल सकते। नहीं बोल सकते, लेकिन सरकार का पूरा वोट महिलाओं के पीछे गया है। डोंट नो, मेरे को इसके बारे में नॉलेज नाही आहे। मेरे को आप जो बता रहे हो मैं उस हिसाब से ही बोल रही हूँ। आता म्हणजे कसं, आता तुम्ही बोलता की जातीला आरक्षण आहे, त्यांनी कायदे कानून केले आहे आणि तुम्ही बोलता की कायदे कानून लागले नाही, तर कायदे कानून का लागले याला तर सरकारच असणार मान्यता. कारण की कायदे असं आहे की महिलांसाठी जिथे पण जेव्हा पण जातो आम्ही बीएडचं एज्युकेशन घेतो तिथे महिला आरक्षण आहे त्याच्यात, आणि ते कायदे कानून का लागायला पाहिजेत? कारण की असं कितीतरी जाती आहेत त्यांच्यामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते, त्यांच्यामध्ये त्यांना शिक्षणासाठी मागास ठेवले जाते, त्यांना पुरुषांची म्हणजे पुरुषच घराचा मोठा करता असतो असं म्हणजे असतं. तर त्या ठिकाणी स्त्रिया पण शिकल्या पाहिजे, स्त्रिया पण मोठ्या झाल्या पाहिजे आणि स्त्रियांना पण वर्चस्वाचं स्थान घ्यायचं. आणि असे काही समाज आहेत त्याच्यामध्ये अजूनपर्यंत स्त्रियांना शिक्षणसुद्धा दिले जात नाही. तर मला असं वाटतं की त्यांना शिक्षण द्यायला पाहिजे आणि त्यांना एक आपला जसा शैक्षणिक प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे. महिला आरक्षण मिळाल्यामुळं तुम्ही सांगताय ते प्रश्न सुटतील असं तुम्हाला वाटतं का? असं तर मला वाटत नाही, कारण की आतापर्यंत कितीतरी कायदे कानून झाले आहेत. आमचं शिष्यवृत्तीचं एक्झाम्पल द्या, आम्ही आदिवासी आहे, आमचं म्हणजे कितीतरी कायदे कानून लागत होता, कायदे कानून लागू होतात, पण त्याची सोयी सुविधा आतापर्यंत जे मागासलेला भाग आहे तिथेपर्यंत पोहोचत नाही. आणि जरी हे कायदे कानून, जरी आता तुम्ही बोलता की हे कायदे कानून लागू करणार आहेत, पण हे कायदे कानून लागू झाले तरी पण जेवढ्या पण स्त्रिया असतील त्यांना त्याचा काही म्हणजे काहीच उपयोग होणार नाही. कारण की 50% स्त्रियांना होईल आणि 50% स्त्रियांना होणार नाही. याच्यामध्ये हा पण मुद्दा आहे ना की ज्यांच्याकडे पैसा असलेल्या स्त्रिया, गरीब स्त्रिया आणि श्रीमंत स्त्रिया, हा प्रश्न याच्यासाठी की महाराष्ट्रामध्ये काही राजकीय घराणी आहेत ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहे, ते सुद्धा निवडणुकीत उतरतील महिला आरक्षणाच्या जागांवरती आणि सामान्य महिला सुद्धा येतील. अशा वेळेस सामान्य महिलांना निवडून येणं सोपं असेल, कठीण असेल? सामान्य महिन्याला तर नाहीच होणार, कारण की राजकारण आज कशावरनं चालू आहे हे सर्वांनाच माहीत आहे. कारण की जी म्हणजे ग्रामीण भागातली जर स्त्रिया उभी राहिली राज्य करण्यासाठी आणि आपल्या शहरी भागातली म्हणजे ज्याच्या घरात राजकारण आहे त्यांच्या घरात, तर मग काय होईल का राज्य करण्यासाठी काय होतं की आज ज्याची म्हणजे सत्ता जास्त आहे तेच निवडून देतात आणि गरिबांचं तर कोणी विचारत नाही. जरी त्यांनी सांगितलं 2 घरात किंवा गावामध्ये जाऊन सांगितले, पॅम्पलेट वाटले का निवडून द्या, तरी कधीच म्हणजे ज्याची सत्ता असेल तेच देणार, गरीब तर नाहीच येणार. ते फार स्पष्ट बोलतायत. तुम्हाला बोलायचं तर ते बोलत नाहीत. पण आपण इथल्या सगळ्या महिलांशी बोलल्यानंतर एक आपला त्यातला अर्थ काढू शकतो की कुठल्याही महिलेने आरक्षणाचा विरोध केलेला नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जे आरक्षण घातलं गेलं आहे किंवा जे आरक्षण येईल चर्चेनंतर, सरकार म्हणतंय की आम्ही लोकांसोबत चर्चा करू, विरोधकांसोबत बोलू, आरक्षण पुन्हा एकदा आणण्याचा प्रयत्न करू. अर्थात तो प्रक्रियेचा भाग आहे. पण ज्या महिला मुंबईमध्ये रोज नोकरी करतात, त्या एक प्रकारे काम करतात, त्यांचं सुद्धा म्हणणं आहे आरक्षण यावं, महिलांचे प्रश्न सुटावेत. ताई तुम्ही बोलाल? मुझे मराठी नहीं आती है। हिंदी में बोलो, कोई बात नहीं है. संसद में एक बिल आया है महिला आरक्षण को लेकर. अगर वो बिल पास हुआ होता तो पूरे इंडिया में 250 से ज़्यादा सीटें महिलाओं के लिए आरक्षित हो जाती लोकसभा की. लेकिन वो बिल पास नहीं हो पाया है. आपकी क्या भावना है? मुझे लगता है कि पास होना चाहिए। होना चाहिए था. यस, कि महिलाएं ज़्यादा से ज़्यादा आगे आनी चाहिए, क्योंकि महिलाएं जो हैं बहुत सूझबूझ के साथ काम करती हैं और जो भी निर्णय वो लेती हैं वो बहुत सूझबूझ के साथ लेती हैं। लेकिन सरकार के पास नंबर्स नहीं थे, फिर उन्होंने क्यों लाया होगा ये बिल? अब इसके बारे में तो मुझे अभी के समय में इतनी ज़्यादा जानकारी नहीं है, पर फिर भी मुझे लगता है कि नहीं, महिलाओं के लिए सीट्स होनी चाहिए थी। That's all. अगर महिलाओं के लिए सीटें आरक्षित की जाए, उसकी वजह से महिलाओं के प्रॉब्लम सॉल्व हो जाएगी, ऐसा आपको लगता है? हाँ, मुझे लगता है महिलाएं आगे बढ़कर करेंगी ऐसा। जैसे कि और मुझे लगता है भ्रष्टाचार भी कम होगा। तो ये है। मतलब आपको ये कहना है कि महिलाओं से ज़्यादा पुरुष भ्रष्टाचार करते हैं? नहीं, महिलाएं मुझे लगता है कि थोड़ा ज़्यादा समझदारी से काम लेती हैं। हो सकता है आप मुझे फेमिनिस्ट कहो, जो भी है, नहीं कोई बात हाँ। नहीं, बोलिए. क्योंकि मैं कॉलेज में पढ़ाती हूँ और मैं देखती हूँ जहाँ लड़के लड़कियाँ दोनों साथ में हैं, तो वहाँ लड़कियाँ जो हैं उनका काम परफेक्ट रहता है, वो काम करती हैं और बॉयज़ नहीं करते। तो मुझे लगता है कि लड़कियाँ शुरू से जिम्मेदार होती हैं। तो ये मेरा पर्सनल ओपिनियन है। ये बात में दम तो है, लड़कियां होती है जिम्मेदार, मतलब लड़के भी जिम्मेदार होते हैं, ऐसा नहीं है? हाँ, वो भी होता है, ऐसा नहीं है कि देखिए ऐसा होता तो समाज कैसे चलता। दोनों जिम्मेदार होते हैं, लेकिन अगर रेशियो देखा जाए तो लड़कियां ज़्यादा जिम्मेदार होती हैं।
वो रिस्पॉन्सिबल ज़्यादा होते। लेकिन अभी वो आखिरी सवाल ये है कि अभी वो पास नहीं हो पाया। अभी सरकार बोल रही है कि हम फिर से क्या अपोजिशन के साथ चर्चा करेंगे, फिर से बिल लाने का कोशिश करेंगे, पीछे नहीं हटेंगे, मोदी जी कह रहे हैं। अब राजनीति है, राजनीति में देखिए इस तरह की कई चीज़ें उठती रहती हैं, तो देखते हैं भविष्य बताएगा कि क्या होगा। हाँ, तो अभी तो हम कुछ नहीं कह सकते, तो आगे जो निर्णय लिया जाएगा उसके आधार पे देखा जाएगा। खूप चांगला मुद्दा त्यांनी ऍड केला आहे की महिला या किंवा मुली मुलांच्या तुलनेत जास्त जबाबदारी घेतात आणि त्या पार पाडतात, त्याच्यामुळे त्यांचा मुद्दा हा अत्यंत चांगला आहे। तुम्ही बोलाल? तुम्हाला माहिती आहे आरक्षण येतं देशामध्ये, हे बघा काही महिला बोलायला तयार नाही आहेत आणि ज्या काही महिलांनी ह्या सगळ्या गोष्टींवरती प्रतिक्रिया दिली आहे फार बोलकी आहे। महिलांचे प्रश्न असतील, आपण बघतोय नाशिकमध्ये नाशिकचं प्रकरण असेल, परतवाड्याचं प्रकरण असेल किंवा अशोक खराचं प्रकरण असेल, या सगळ्या गोष्टीवरून सध्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघताना पाहायला मिळतं, ज्यावेळेला संसदेमध्ये वेगळंच राजकारण सुरू आहे महिला आरक्षणाच्या वरून। पण आता बिल पास झालेलं नाही आहे, पण तरीसुद्धा महिलांना ही आशा आहे, मुंबईतल्या मिडल क्लास महिलांना ज्या नोकरीसाठी कामाच्या निमित्ताने रोज मुंबईच्या लोकलमधून प्रवास करतात, त्यांना असं वाटतं की सरकारने आणि विरोधकांनी एकत्र येऊन हे बिल पास करावं। पण याच्या मागचा छुपा जो मुद्दा होता डिलिमिटेशनचा, मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा, त्याच्याबद्दल सुद्धा निर्णय व्हावा। त्यामुळं या सगळ्या गोष्टींवरती महिलांची मतं ऐकून तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। कॅमेरामॅन प्रशांत सोबत मी आतिक, मुंबई।